आज आपण 10th सायन्स मध्ये ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मध्ये अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय याची चर्चा या लेक्चर मध्ये करणार आहोत। आणि अर्थ कडे असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ज्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण, की जो फोर्स युनिव्हर्सल आहे, युनिव्हर्सल मध्ये किंवा विश्वामध्ये असणाऱ्या कोणत्याही दोन ऑब्जेक्टवर रिॲक्ट होणारा, दोन ऑब्जेक्ट मध्ये त्यांना अट्रॅक्ट करणारा असा जो फोर्स आपण समजतो की ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात। असा फोर्स जर दिलेल्या दोन ऑब्जेक्ट पैकी एक ऑब्जेक्ट अर्थ असेल तर असा अर्थ, अशी जी अर्थ आहे, पृथ्वी आहे, ती त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर कोणत्या प्रकारे आणि कसा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते आणि त्याचे परिणाम नेमके काय काय होतात या सगळ्याचा स्टडी, या सगळ्याचा अभ्यास आपण या निमित्ताने या लेक्चर मध्ये करणार आहोत। आणि याच्यावरची काही न्यूमेरिकल्स आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर पाहूया अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अप्लाय तरी नेमका कसा होतो आणि याचे परिणाम काय काय होतात। विद्यार्थी मित्र, आपण असं या ग्लास बोर्डवर एक छोटीशी डायग्राम काढलेली की ज्याच्यामध्ये असं दाखवलं एक स्टोन आहे। या स्टोनला आपण स्वतःचा मस्क्युलर नावाचा फोर्स वापरला आणि त्याच्या सहाय्याने या स्टोनला व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न केला। आणि असं व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये जेव्हा एखादा स्टोन मस्क्युलर फोर्सच्या सहाय्याने आपण थ्रो करतो त्यावेळेला अर्थ नावाचा एक ऑब्जेक्ट आणि स्टोन नावाचा दुसरा ऑब्जेक्ट या दोघांमध्ये डेव्हलप होणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की ज्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण, की हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन नेमका इथं कोणती कोणती सिच्युएशन क्रिएट करेल आणि अशा वेळेला या स्टोनच्या व्हेलॉसिटी मध्ये किंवा या स्टोन मध्ये, अर्थ मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे चेंजेस होतात याच्या संदर्भात आपण आता या लेक्चर मध्ये चर्चा करणार आहोत। याच्यासाठी तुम्हाला आवश्यक काही क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये असणारे तिथे तुमच्या समोर मांडलेले। चला आपण याची क्रमवार चर्चा करू। सगळ्यात पहिल्यांदा इथं असं विचारले, विल द व्हेलॉसिटी ऑफ अ स्टोन, म्हणजे या स्टोनची व्हेलॉसिटी थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स, की जो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये फेकला गेलेला आहे, रिमेन कॉन्स्टंट। या स्टोनची व्हेलॉसिटी व्हर्टिकली अपवर्ड मस्क्युलर फोर्सच्या सहाय्याने थ्रो केल्यानंतर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ही रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंट राहील का, अनचेंज्ड राहील का, म्हणजे ज्या व्हेलॉसिटीने त्याला अपवर्ड डायरेक्शन मध्ये थ्रो केलेला आहे तीच व्हेलॉसिटी त्याची कायम मेंटेन राहील का, असा हा प्रश्न आहे। ऑर किंवा विल इट चेंज विथ टाइम, किंवा जर याच्यामध्ये काही वेळेनुसार, विथ टाइम वेळेनुसार काही चेंज होईल का या व्हेलॉसिटी मध्ये, याची चर्चा आता आपल्याला करायची। तसं पाहायला गेलं तर या सगळ्या क्वेश्चन्सची चर्चा विद्यार्थी मित्र तुमच्या या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 7 मध्ये जो या क्वेश्चनच्या नंतर सांगितला गेलेला सगळा जो भाग आहे याच्यामध्ये याची सगळी चर्चा आलेली आहे विद्यार्थी मित्र। याच्यामध्ये अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी वर्णन केले गेलेले आहेत। वाचून एकदा दाखवतो तुम्हाला, मग आपण समजावून घेऊया। द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इटसेल्फ, पृथ्वी त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते। अर्थ आजूबाजूला असणारा स्टोन नावाचा ऑब्जेक्ट याला आपल्या स्वतःकडे अट्रॅक्ट करते बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स। कोणत्या फोर्समुळे? त्याच्या पाठीमागे कारण असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स। द सेंटर ऑफ मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स सेंटर। अर्थचा सेंटर ऑफ मास हा जनरली अर्थच्या सेंटर पोझिशनला सिच्युएटेड असतं। याचा अर्थ असा की त्याचं मास जे अर्थ आहे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड झालेलं आहे सगळीकडे, त्याच्यामुळे सेंटर ऑफ मास हा सेंटर जवळच असतो। सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ, या अर्थ मुळे एखाद्या ऑब्जेक्टवर लावला गेलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ। हा याचं जे डायरेक्शन आहे हे ऑलवेज डायरेक्टेड
द मास ऑफ दॅट अर्थ, म्हणजे अर्थचं सेंटर ऑफ मास कडे त्याचं डायरेक्शन असेल या फोर्स की जे त्या स्टोनवर लावलं जातं त्याचे. बिकॉज ऑफ दिस फोर्स, या फोर्समुळे, ड्यू टू दिस फोर्स an object falls vertically downwards on the earth. हा फोर्स या स्टोनवर लावला गेल्यामुळे हा स्टोन व्हर्टिकली अर्थकडे डाऊनवर्ड या डायरेक्शन मध्ये पडेल, फॉल होईल असं इथे सांगितलं गेलेलं आहे. पण हे कधी शक्य होतं विद्यार्थी मित्र, जेव्हा या स्टोनवर आपण लावलेला जर मस्क्युलर फोर्स हा ज्या वेळेला कमी होईल त्यावेळेला मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचा जो आहे या स्टोनवर ऍक्ट होणारा त्याच्या परिणामामुळे, त्याच्या इफेक्टमुळे हा नंतर फॉल होतो. आपण क्रमानं बघणार आहोत विद्यार्थी मित्र. सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड, जेव्हा एखादा स्टोन आपण व्हर्टिकली अपवर्ड मस्क्युलर फोर्सच्या साहाय्याने टाकतो, फेकतो, दिस फोर्स ट्रायज टू पुल इट डाऊन. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स या स्टोनवर कंटिन्युअसली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये त्याच्यावर अप्लाय होत राहतो. याच वेळेला आपण मस्क्युलर फोर्स जो त्याच्यावर अप्लाय केलेला आहे या स्टोनवर, त्याचा परिणाम या स्टोनवर त्याच वेळेला दोन्ही, म्हणजे मस्क्युलर फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दोन्ही फोर्स या स्टोनवर सायमल्टेनियसली ऍक्ट होत असतात. मग सुरुवातीला मस्क्युलर फोर्स याचा जो मॅग्निट्यूड आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या मॅग्निट्यूड पेक्षा जास्त असतो आणि दोन्ही बरोबर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये याच्यावर या स्टोनवर वर्क होतात, सायमल्टेनियसली काम करतात आणि याचा परिणाम म्हणून रिझल्टंट जो फोर्स अप्लाय होईल या स्टोनवर, तो रिझल्टंट फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी असल्यामुळे, मस्क्युलर फोर्स सुरुवातीला जास्त असल्यामुळे हा स्टोन व्हर्टिकली अपवर्ड या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल व्हायला सुरुवात होते. परंतु हा व्हर्टिकली जरी अपवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल व्हायला सुरुवात होईल तरी त्यावर सातत्यानं सायमल्टेनियसली, कंटिन्युअसली डाऊनवर्ड नावाच्या डायरेक्शन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अप्लाय होत असतो आणि याचा परिणाम म्हणून या मस्क्युलर फोर्समुळे या स्टोनला जी व्हेलॉसिटी मिळालेली असते या व्हेलॉसिटीवर होतो. कंटिन्युअसली याची व्हेलॉसिटी ही थोडी 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 कमी होत जाते आणि ठराविक स्टेजला हा स्टोन थांबतो, त्याची व्हेलॉसिटी 0 होते. हे सुद्धा दिलेले विद्यार्थी मित्र. सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन व्हर्टिकली अपवर्ड्स, दिस फोर्स ट्रायज टू पुल इट डाउन अँड रिड्युसेस इट्स व्हेलॉसिटी. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल, कंटिन्युअसली याला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ओढलं जाते, फोर्स अप्लाय होत राहतो. याच्यामुळे द व्हेलॉसिटी बिकम्स 0. काही कालावधीनंतर याची व्हेलॉसिटी 0 होते, तो थोडा काळ थांबतो, रेस्ट पोझिशनला जातो. आफ्टर अ व्हाईल, थोड्या वेळानंतर द पुल कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड, म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा जो पुल आहे, याचं ओढणं आहे, हे त्याच्यावरती कंटिन्युअसली चालूच राहतो आणि याचा परिणाम अँड द स्टोन स्टार्ट्स मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि मग तो व्हर्टिकली डाऊनवर्ड या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो. या क्षणाला ज्यावेळेला तो रेस्ट पोझिशनला जाणार आहे त्या क्षणाला मस्क्युलर फोर्सचा जो मॅग्निट्यूड आहे हा पूर्णपणे कमी झालेला असतो, हा 0 झालेला असतो, त्याचा इफेक्ट संपलेला असतो आणि आता एकमेव इफेक्ट या स्टोनवर शिल्लक राहिलेला असतो आणि तो म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा अट्रॅक्शन या स्टोनवर होणार आणि हे टुवर्ड्स द सेंटर ऑफ मास होत असतं. त्यामुळे हा स्टोन कंटिन्युअसली आता अर्थकडे ट्रॅव्हल करायला सुरुवात करतो. The pull continues to be exerted and the stone starts moving vertically downward towards the center of the earth under its influence. म्हणजे हा स्टोन अर्थकडे यायला, अर्थकडे प्रवास करायला आता सुरू होतो. मस्क्युलर फोर्सचा इफेक्ट संपलेला असतो, आता एकमेव इफेक्ट शिल्लक असतो. अर्थ ही आकारानं आणि मासनं खूप प्रचंड असल्यामुळे त्यानं या स्टोनवर लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा जास्त असतो. त्या तुलनेनं स्टोन अर्थवर लावलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कमी असतो आणि परिणामी स्टोन हा डाऊनवर्ड डायरेक्शनला प्रवास करायला सुरुवात करतो आणि अर्थच्या सरफेसवर येऊन तो आदळतो आणि ज्या क्षणाला तो कोलाइड होईल, अर्थच्या सरफेसवर आदळेल, त्या क्षणाला परत त्याची व्हेलॉसिटी ही 0. असा हा डायरेक्ट बऱ्यापैकी प्रवास आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच प्रकरणामध्ये, याच पानावरती दिलेली आहे की वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हे समजलं असेल असं लक्षात घेऊ आपण. पुन्हा एकदा थोडासा आढावा घेतो. विल द व्हेलॉसिटी ऑफ अ स्टोन
थ्रोन अपवर्ड रिमेन्स कॉन्स्टंट और विल इट चेंजेस विथ टाइम? नाही, ही विथ टाइम चेंज होत जाते. सुरुवातीला ही स्टोनची वेलोसिटी रिड्यूस होत जाते, कमी 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 होत जाते. एका क्षणाला ती 0 होते आणि पुन्हा मस्क्युलर फोर्सचा इफेक्ट संपला की ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इफेक्टमुळे पुन्हा ती वेलोसिटी इन्क्रीज व्हायला सुरुवात होते आणि अर्थच्या सरफेस येऊन आदळताना त्याची वेलोसिटी मॅक्सिमम होते आणि मग तो पुन्हा रेस्ट पोझिशन मध्ये जातो. व्हाय डजंट द स्टोन मूव्ह अप ऑल द टाइम? कंटिन्युअसली हा स्टोन मूव्ह अप म्हणजे कायमस्वरूपी हा वर 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 का जात नाही? याचं कारण आहे त्याच्या वेलोसिटीवर परिणाम करणारा हा अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा कंटिन्युअली त्याला अर्थच्या सेंटर ऑफ मास कडे ओढत असतो, पुल करत असतो आणि त्याचं डायरेक्शन टुवर्ड्स सेंटर ऑफ द मास असतं आणि हा याच्याच मुळे केवळ हा स्टोन कंटिन्युअसली आहे त्या वेलोसिटीमध्ये मूव्ह अप होणार नाही. व्हाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट? याचे उत्तर आपण आता चर्चेला घेतलं की व्हाय डज इट फॉल डाऊन? हा परत फॉल डाऊन म्हणजे सर्टन हाईटवर गेल्यानंतर त्याची वेलोसिटी 0 झाल्यावर का खाली पडतो? तर ह्याचे उत्तर तुम्हाला दिलं. त्यावेळेला त्याची मस्क्युलर फोर्स आहे, त्याचा इफेक्ट संपलेला असतो, त्याचा मॅग्निट्यूड 0 झालेला असतो आणि आता केवळ एकमेव फोर्स शिल्लक राहिलेला असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, की जो सेंटर ऑफ मासकडे डायरेक्ट होतो आणि त्याच्यामुळं हा कंटिन्युअसली आता फॉल डाऊन व्हायला त्याच्यामध्ये सुरुवात होतो. व्हाय डज इट्स मॅक्झिमम व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन? याची जी मॅक्झिमम हाईट आहे म्हणजे हा स्टोन मॅक्झिमम किती हाईट वर जाणार हे कशावर डिपेंड असेल? हे टोटली विद्यार्थी मित्र, हा स्टोन याच्यावर आपण जो फोर्स अप्लाय केलाय मस्क्युलर फोर्स आणि ज्या फोर्सनं हा स्टोन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन मध्ये आपण पाठवलाय त्या फोर्सचं मॅग्निट्यूड नेमकं किती आहे आणि अर्थ या स्टोनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये नेमका किती लावतोय आणि मग या दोघांचा होणारा रिझल्टंट फोर्स आहे तो किती आहे याचं कॅल्क्युलेशन जोपर्यंत होत नाही या सगळ्या कॅल्क्युलेशनवर आधारित म्हणजेच काय थोडक्यात मस्क्युलर फोर्स असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल दोन्ही फोर्सचं मॅग्निट्यूड या दोन्ही बाबींवर हा स्टोन नेमका किती हाईटवर जाणार आणि मग तो रेस्ट पोझिशनला जाणार हे ठरतं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र एखाद्या स्टोनवर नेमका ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काय परिणाम होतो याची आपण इथे चर्चा करून आणली. आता याचाच आधार घेऊया आणि स्टोन ऐवजी आपण याच्या पाठीमागे अभ्यासलेले महेंद्र आणि विराट या टाईपचं जे एक्झाम्पल होतं त्या एक्झाम्पल मध्ये आपण महेंद्र नावाचा एक ऑब्जेक्ट 1 म्हणून गृहीत धरूया आणि ऑब्जेक्ट 2 म्हणून अर्थ गृहीत धरूया आणि मग असा हा महेंद्र अर्थ कडे नेमका किती फोर्स अट्रॅक्ट होईल हे दर्शवणारं याच्या पुढचे एक न्यूमेरिकल आहे, एक एक्झाम्पल आहे ते आता आपण पाहूया. चला तर पाहूया या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावर डिपेंड असणारे न्यूमेरिकल्स. याच्या पाठीमागे आपण महेंद्र आणि विराट यांच्या संदर्भातली एक्झाम्पल्स पाहिलेली. आता या एक्झाम्पल मध्ये विद्यार्थी मित्र महेंद्र आणि विराट या दोघांमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन याचा विचार आपण करणार नाही. साधारणपणे इथं आपणाला विराट आणि महेंद्र अशा दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही पाहायचा आहे तर आपणाला महेंद्र ऍज अ ऑब्जेक्ट फर्स्ट म्हणून गृहीत धरायचा आहे आणि अर्थ ऍज अ ऑब्जेक्ट सेकंड म्हणून गृहीत धरायचा आहे आणि अशी दोन ऑब्जेक्ट्स आपल्याला गृहीत धरायचे आणि इथं बेंच पाठीमागच्या एक्झाम्पल्स मध्ये महेंद्र आणि विराट एका बेंचवर बसलेले होते. मुळात आपल्याला विराट हा भागही इथं कॅन्सल करायचा आणि विराट हा भाग न घेता ऑब्जेक्ट सेकंड न घेता आपण ऑब्जेक्ट सेकंड म्हणून इथं अर्थची निवड करणार आहोत आणि असा हा जो महेंद्र आहे याला फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणणार आहे, अर्थला सेकंड ऑब्जेक्ट म्हणणार आहे आणि या दोघांमध्ये डेव्हलप होणारा सेंटर टू सेंटर किंवा सेंटर ऑफ मास टू सेंटर ऑफ मास असा हा डेव्हलप होणारा हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याची व्हॅल्यू आज आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी दिलेल्या सर्व बाबींचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण याच्यामध्ये दिलेल्या कोणत्या बाबी आहेत, गिव्हन काय काय आहे याचा आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार करू. याच्यामध्ये आपल्याला काय काय हवंय तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याचा फॉर्म्युला पण आपल्याला विद्यार्थी मित्र युनिव्हर्स मध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये अप्लाय होणारा
जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा कॅल्क्युलेट करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो सर्व विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपण फोर्स इज इक्वल टू जी इंटू m1 इंटू m2 आणि अपॉन आर स्क्वेअर असा आपण गृहीत धरतो. याच्यामधले सगळे बाबी आपल्याला दिल्यात का याचा आपण विचार करूया आणि मग हे एक्झाम्पल सोडवूया. मग याच्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ही 6.67 मल्टिप्लाय बाय 10⁻11 हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. मास 1 महेंद्र हा आपण ऑब्जेक्ट फर्स्ट म्हणून घेतलेला आहे याचे मास आपल्याला 75 kg माहिती आहे. मास 2 म्हणजे अर्थ आपण सेकंड ऑब्जेक्ट म्हणून घेतलेली आहे. अर्थचं मास हे विद्यार्थी मित्र आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर आवर्जून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल टेक्स्ट बुक मध्ये हे मास ऑफ द अर्थ हे आपल्याला दिलेलं आहे. हे मास ऑफ द अर्थ इज इक्वल टू 6 मल्टिप्लाय बाय 10⁻24 kg असं हे अर्थचं मास आपल्याला दिलेलं आहे. याच्यानंतर आर स्क्वेअर म्हणजे महेंद्राचं सेंटर ऑफ मास आणि अर्थचा सेंटर ऑफ मास या दोघांमधलं डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे महेंद्रचं अर्थ पासूनचं जे छोटंसं डिस्टन्स आहे तसं तुलना करायला गेलं तर इथे लक्षात येईल की डायग्राम कधी कशा नजरेने पाहू नका. तुम्हाला लक्षात येईल अर्थ सेंटर ऑफ मास पासून अर्थचं सरफेस हे जे डिस्टन्स आहे प्रचंड मोठं असतं त्या तुलनेत हे डिस्टन्स फारच कमी असतं. त्याच्यामुळे हे डिस्टन्स आपण निग्लिजिबल गृहीत धरतो आणि अर्थच्या सरफेस पासून सेंटर ऑफ मास पर्यंत असणार हे जे आर डिस्टन्स आपण गृहीत धरतो याला आपण आता कॅपिटल आर अर्थसाठी आपण त्याच्या रेडियस साठी कॅपिटल आर असं आपण अक्षर वापरणार आहे आणि हेच डिस्टन्स आपण गृहीत धरणार आहे. म्हणून अर्थची रेडियस सुद्धा विद्यार्थी मित्र आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे की अर्थची रेडियस आहे ही सुद्धा दिलेली आहे 6.4 आणि मल्टिप्लाय बाय 10⁻6 मीटर्स आणि अशी ही रेडियस पण दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे थोडक्यात की महेंद्र साधारणपणे अर्थच्या सेंटर ऑफ मास पासून अर्थचा सरफेस म्हणजे रेडियस साधारणपणे त्याच डिस्टन्सवर आहे. या डिस्टन्सच्या तुलनेनं दिसायला डायग्राम मध्ये तुम्हाला वाटत असतं जास्त तरी अगदी निग्लिजिबल डिस्टन्स असतं अर्थच्या मानाने महेंद्रचं असणारं डिस्टन्स फार कमी असतं आणि हे आपण विचारात घेणार नाही. खूपच निग्लिजिबल असतं. आपण या दोघांमधलं सेंटर ऑफ मास मधलं डिस्टन्स अर्थच्या सरफेस एवढं गृहीत धरणार आहे. याचा अर्थ असा आता जी ची किंमत कळाली m1 कळाला m2 कळाला r कळाला या सगळ्याची किमती आपण हे एक्झाम्पल मध्ये भरूया आणि मग एक्झाम्पल कसं सुटतं हे तुमच्या समोर सगळं सोडवून दाखवण्याचा मी इथे प्रयत्न करतो. पहा हे सोडवून दिलेलं एक्झाम्पल कसं आहे. या ग्लासबोर्डवरील सर्व बाबींचा आपण वापर करूया आणि गिवन पहिल्यांदा लिहूया. साधारणपणे असा प्रकार आहे की एखादा एक्झाम्पल तुम्हाला जर न्यूमेरिकल्स दिला असेल तर हे सोडवताना गिवन पासून सुरुवात करायची असते. फक्त हे तुम्हाला समजावं यासाठीच हा खटाटोप आहे की ही जी डायग्रामॅटिकली जर ही मांडणी केलेली आहे छोटीशी डायग्राम काढण्याचा प्रयत्न केलेला आहे ही तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे मांडलेलं आहे. याचा कुठेही आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये लिखाणामध्ये आपल्याला उपयोग करायचा नाही. हे तुम्हाला समजण्यासाठीच फक्त मांडलेलं आहे. आपल्याला बोर्डाला काय अपेक्षित आहे की तुमच्या समोर इथे मी मांडतो आता म्हणजे इथे गिवन मध्ये लिहिलेले या सगळ्या बाबी आहेत. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची किंमत लिहिलेली आहे. मास फर्स्ट म्हणजे हे महेंद्राचं मास म्हणून गृहीत धरलंय. मास सेकंड याला कॅपिटल एम मुद्दाम म्हटले. अर्थच्या मास साठी आपण कॅपिटल एम हे अक्षर जनरली दाखवलं जातं. त्याचं अर्थचं मास पण लिहिलेलं आहे नोंदवलेलं आहे. अर्थची रेडियस आहे सेंटर ऑफ मास मधलं डिस्टन्स अर्थच्या रेडियसच्या जवळपास असतं. अगदी राहिलेलं हे निग्लिजिबल सोडून दिलं तर ही अर्थची रेडियस तुम्हाला इथे मांडलेली आहे आणि मग आपल्याला दोघांमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कॅल्क्युलेट करायचा तर त्याच्यासमोर मी क्वेश्चन मार्क मांडलेला आहे. म्हणजे गिवन हे तुम्हाला या पद्धतीनं बोर्डाच्या एक्झाम्पल मध्ये किंवा बोर्डाच्या एक्झाम मध्ये जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला अशा पद्धतीनं कोणतंही एक्झाम्पल घेऊन न्यूमेरिकल मधलं तुम्हाला लिहिताना ते एक्झाम्पल सोडवत असताना गिवन सुरुवात करावी लागते. त्या एक्झाम्पल मध्ये दिलेल्या सर्व बाबी अगदी लिहून काढाव्या लागतात आणि मग कोणता फॉर्म्युला वापरायचा तो फॉर्म्युला मांडून त्याच्यामध्ये किमती भरायच्या असतात. गिवन लक्षात आलं असेल तर आपण फॉर्म्युला बघूया आणि या फॉर्म्युल्यामध्ये किमती भरून हे उत्तर काढल्यानंतर हे कसं दिसेल हे सगळं सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वेळेअभावी हा व्हिडिओ कमी वेळेमध्ये बसवायचा असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पहा हे सॉल्व्ह केलेलं एक्झाम्पल आता कसं दिसेल. तर गिवन तुम्हाला लिहून दाखवलं की डायग्राम मुद्दा पुसून टाकली आहे. बोर्डाला अपेक्षित असणारे एक्झाम्पल तुमच्या समोर मी सोडवून मांडलेले. गिवन आता वर्णन केल्याप्रमाणे सगळे इथे मांडले. फॉर्म्युला पण समोर दिलाय F इज इक्वल टू G इंटू M1 इंटू M2 अपॉन R स्क्वेअर. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचा फॉर्म्युला आपण शिकलाय. त्याच्यामध्ये क्रमाने किमती भरलेले आहेत. G ची व्हॅल्यू भरली आहे. M1 हे महेंद्राचं मास, M2 हे अर्थचं मास आणि R1
हा रेडियस आहे इथं स्क्वेअर, अर्थची रेडियस आहे तिथं स्क्वेअर हे दिलेलं आहे आणि हे सोडवण्याचा प्रयत्न केला. 6.67 मल्टिप्लाय बाय 75 शेजारी मांडले, 6 शेजारी मांडले आणि 10⁻² वाला सगळा भाग येतो शेवट मांडला. हाही कंस डबल मांडलेला आहे, त्याच्यामध्ये 6.4 स्क्वेअर आहे डबल मांडलाय, 10⁻6 आहे स्क्वेअर डबल मांडलाय आणि हा जो भाग आहे सगळा हा वेगळा सोडवण्याचा प्रयत्न केला. हा जो भाग 10⁻², त्यांचे इंडेक्स आहेत सगळे घातांक आहे हे सगळे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. इथे तुमच्यासमोर दिसेल हा न्यूमरेटर मधला गुणाकार समोर मांडलेला आहे, डिनॉमिनेटर मधला गुणाकार इथे समोर मांडलेला आहे. या सर्वांचं एकत्रीकरण केलं साधारणपणे -6 आणि -11 म्हणजे -23 होतात, +24 उत्तर एकच येईल +1 आणि हे साधारण 70 या दोघांचा भागाकार केल्यानंतर 73.3 मल्टिप्लाय बाय 10⁻1 म्हणजे 10. याचाच अर्थ असा की 733 न्यूटन असं हे फोर्स एक्झाम्पल येतं. आलेल्या एक्झाम्पलला मी ब्रॅकेट केलेलं आहेच, परंतु याच्यापेक्षा आपल्याला दिलेलं एक्झाम्पल न्यूमरिकल मधलं जर सेंटेन्स मध्ये विचारलं असेल क्वेश्चन शाब्दिक असेल तर आन्सर सुद्धा शाब्दिक पाहिजे आपल्याला, त्यामुळे हे लिहिण्याचा प्रयत्न समोर केलाय. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्रा ते किती असेल ते इथे तुमच्या समोर मांडलेले 733 फोर्सचे युनिट न्यूटन हे MK सिस्टीम मधले हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. कोणतं एक्झाम्पल सोडवताना गिवन मध्ये आपण चेक करणं पहिल्यांदा गरजेचं असतं की सगळी युनिट्स जी आहेत ही सगळी युनिट्स एकाच सिस्टीम मध्ये MKS मध्ये आहेत का, तर हे MKS मध्ये घेऊनच मी सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतो. नसतील तर ही युनिट्स सेम करणं आणि मग एक्झाम्पल सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा पद्धतीने या एक्झाम्पल मध्ये आपण फोर्स कॅल्क्युलेट केला आणि तो 733 न्यूटन एवढा. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल न्यूमरिकल मधलं. असंच आपण आता सेकंड एक्झाम्पल पाहूया. न्यूमरिकल मधलं सेकंड एक्झाम्पल काय आहे. एक्झाम्पल सेकंड तेच एक्झाम्पल आहे, पुन्हा महेंद्र आणि अर्थ या दोघांमधला आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण कॅल्क्युलेट केलाय. तो 733 न्यूटन एवढा आहे. याच्यामध्ये आपण काय विचारलंय तर एक्स्ट्रा भागी आपण पाहूया. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे महेंद्र याची इनिशियल व्हेलॉसिटी जर 0 असेल, सुरुवातीला जर हा रेस्ट पोझिशनला असेल, व्हॉट विल बी महेंद्राज व्हेलॉसिटी. मग महेंद्राची व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड, 1 सेकंदाच्या नंतर जेव्हा अर्थ या महेंद्रावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतोय की ज्याची व्हॅल्यू F = 733 न्यूटन एवढी आहे. तसं पाहायला गेलं तर ही खूप प्रचंड व्हॅल्यू आहे. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पण सांगितलंय, म्हणजे तुम्हाला माहिती असेल आपण याच्या अगोदर इथं विराटचं एक्झाम्पल पाहिलं होतं आणि या दोघांमधला फोर्स सुद्धा आपण कॅल्क्युलेट केला होता. याच्या मानानं हा असणारा जो फोर्स हा प्रचंड मोठा आहे. त्याची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, जवळपास हा 1.83 मल्टिप्लाय बाय 10⁹ टाइम्स. म्हणजे असं लक्षात येणार नाही तुमच्या, असं लक्षात येईल बघा 183000000 एवढ्या पटीनं, एवढा पट हा मोठा फोर्स अर्थ या महेंद्रावर काय करतो, एक्झर्ट करतो. याचा परिणाम असा होतो की हा महेंद्र विराटकडे जाण्याऐवजी एवढ्या प्रचंड मोठ्या फोर्सने अट्रॅक्ट होणारी जी त्या अर्थ आहे त्याला अट्रॅक्ट करणारी त्याच्याकडे तो ओढला जातो, विराटकडे ओढला जात नाही. हे त्याच्या पाठीमागचं एक गमक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न टेक्स्ट मध्ये केलेला आहे. सध्या आपल्याला याची गरज नाही विद्यार्थी मित्र. आपल्याला फक्त काय विचारलंय की ज्या विराट इथं नाहीच आहे, आता आपल्याला विचारलंय अर्थ ज्यावेळेला हा एवढा मोठा प्रचंड प्रमाणावर जर महेंद्रावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असेल तर हा महेंद्र सुरुवातीला जर रेस्ट पोझिशन मध्ये असेल, इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल, तर 1 सेकंदानंतर आफ्टर 1 सेकंड ही इज फॉलिंग डाऊन टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली हा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत असताना 1 सेकंदांच्या नंतर त्याची जी व्हेलॉसिटी असणार आहे फायनल व्हेलॉसिटी म्हणतो आपण या महेंद्राची, फॉलिंग डाऊन म्हणजे खाली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये टुवर्ड्स द सेंटर ऑफ मास या डायरेक्शन मध्ये खाली जात असताना 1 सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी काय असणार हे आपल्याला कॅल्क्युलेट करायची. याच्यासाठी विद्यार्थी मित्र आपल्याला पूर्वीचे जे न्यूटन्स जे मोशनची इक्वेशन्स आहेत वेगवेगळी 3, ज्या 3 इक्वेशन्सचा आपण वापर केलेला आहे, या 3 इक्वेशन्स आणि फोर्सचा बेसिक फॉर्म्युला याचा वापर करून आपण हे एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग फायनल व्हेलॉसिटी महेंद्राची 1 सेकंदानंतरची जर काढायची असेल तर आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती साधारणपणे V = U + AT हे मोशनचं जे इक्वेशन आहे न्यूटननं सांगितलं गेलेलं फर्स्ट इक्वेशन,
याचा आपण वापर केला तर लक्षात येईल तुम्हाला की ज्याच्यामध्ये आपल्याला ही फायनल व्हॅल्यूसाठी काढता येणे शक्य आहे, पण याच्यासाठी आवर्जून कोणत्या कोणत्या बाबी आवश्यक आहे तर इनिशियल व्हॅल्यूसाठी माहिती पाहिजे, ती माहिती आहे. टाइम माहित पाहिजे, तोही माहिती 1 सेकंड. ऍक्सेलरेशन आपल्याला माहित पाहिजे, या महेंद्रमध्ये किती ऍक्सेलरेशन क्रिएट होईल या फोर्समुळे. पण सध्या तर इथे कुठे ऍक्सेलरेशनचा उल्लेख केला गेलेला दिसत नाही विद्यार्थी मित्र. याचा अर्थ असा की तुम्हाला जर या इक्वेशनचा वापर करून फायनल व्हॅल्यूसाठी काढायची असेल, फायनल व्हॅल्यूसाठी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर पहिल्यांदा ऍक्सेलरेशन काढावं लागेल. आणि हे ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर फोर्स आणि ऍक्सेलरेशन याच्यामधला संबंध दाखवणारा जो बेसिक फॉर्म्युला आहे की जो F इज इक्वल टू m इंटू a, हा फॉर्म्युला आपल्या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट वर फोर्स अप्लाय होतो, तर तो ग्रॅव्हिटेशनल असेल किंवा कोणत्याही प्रकारचा फोर्स याच्यावर जेव्हा अप्लाय होतो त्यावेळेला ह्याच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज होतो आणि ह्याच्या व्हेलॉसिटी मध्ये होणारा चेंज त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशन क्रिएट होतो. आणि असं क्रिएट झालेलं ऍक्सेलरेशन किती आहे, त्याचं स्वतःचं मास नेमकं किती आहे, की त्या मासवर अप्लाय होणाऱ्या फोर्समुळे किती ऍक्सेलरेशन क्रिएट झालं हे दाखवणारा हा एक वेगळा फॉर्म्युला की जो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन आपण पाहिला होता मोमेंटमवर आधारित, त्याच्यावर आधारित असणारा हा फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला फोर्स माहित असेल 733 आणि मास जर महेंद्राचं माहित असेल, हे सगळे विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे की m1 इज इक्वल टू 75 kg. हे मास आपल्याला याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण घेतलेलं आहे. तर या दोन गोष्टी माहित असतील तर आपल्याला ऍक्सेलरेशन सहज काढता येईल. म्हणजे पहिल्यांदा या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण ऍक्सेलरेशन काढूया, मिळालेल्या ऍक्सेलरेशनची किंमत याच्यामध्ये भरूया आणि या सगळ्यांच्या किमती भरून मग आपण फायनल व्हेलॉसिटी 1 सेकंदानंतर किती होईल महेंद्राची ही कॅल्क्युलेट करूया. चला तर मग ह्या सगळ्या किमती भरल्यानंतर हे सोडवल्यावर एक्झाम्पल दिसेल कसं हे तुमच्या समोर मांडतो. पहा सेकंड एक्झाम्पल सोडवलेल्या परिस्थितीमध्ये हे कसं दिसेल. या एक्झाम्पल मध्ये गिवन इथेही मांडण्याचं, याच्या आधी आपण मांडलं होतं, हे व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 0, फोर्स 733, मास महेंद्राचं 75, महेंद्रा अर्थकडे ट्रॅव्हल करत असताना 1 सेकंदाच्या नंतर, म्हणून टाइम 1 सेकंद दाखवलाय, असणारी व्हेलॉसिटी किती फायनल आपल्याला काढायची आहे. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी डायरेक्ट काढता येणं शक्य नाही, त्यासाठी ऍक्सेलरेशन काढणं फार गरजेचं. आणि हा फॉर्म्युला समोर तुमच्या अप्लाय केलाय जेव्हा वापरलाय हा दिसेल F इज इक्वल टू ma. याच्यामध्ये ऍक्सेलरेशन काढण्यासाठी मास मल्टिप्लिकेशन मध्ये आपण डिवाइडेडला पाठवला, फोर्स डिवाइडेड बाय मास, आणि अशा पद्धतीने ऍक्सेलरेशन काढण्याचा प्रयत्न करतोय. फोर्स 733 आपण मास 75 दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारा आन्सर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ऍक्सेलरेशनचं युनिट आहे. ऍक्सेलरेशन मिळालं याचा वापर करूया आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, हे जे फर्स्ट इक्वेशन आपण पूर्वी शिकलो होतो 9th स्टँडर्ड मध्ये, v इज इक्वल टू u प्लस kt, याच्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. u माहिती आहे, a माहिती आहे, p माहिती आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर येणारा आन्सर म्हणजे फायनल व्हेलॉसिटी 1 सेकंदानंतरची महेंद्राची ती तुमच्या समोर मांडलेली आहे. v इज इक्वल टू 9.77 मीटर पर सेकंड हे त्याचे युनिट आहे. हे युनिट आपण एमपीएस मध्ये म्हणजे युनिट कोणतेही एक्झाम्पल सोडवत असताना सगळी युनिट्स चेक करणं फार गरजेचं. ही सगळी युनिट्स आपल्याला एमपीएस सिस्टीम मध्ये लागतात, नसतील तर ती ऍडजस्ट करून घेणं, कन्वर्ट करून घेणं हे आपलं काम. एकदा काही सगळी युनिट्स आपल्याला सेम मिळाली, सेम युनिट मध्ये मिळाली की मग एक्झाम्पल सोडवायला हरकत नाही. अशा पद्धतीने हे सोडवलेलं एक्झाम्पल आहे. महेंद्रची जी व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड, 1 सेकंदानंतरची ती तुमच्या समोर कॅल्क्युलेट केली 9.77 मीटर पर सेकंड अशी दाखवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवले. फक्त एकच बाब तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की 11वी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हेच एक्झाम्पल जर तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर 100% तुम्हाला याच्यामध्ये आणखी थोडंसं खोलात जाऊन 2 गोष्टी ऍड कराव्या लागतील. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ऍड करावी लागेल की आपण याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये पाहताना अर्थच्या सरफेस पासून महेंद्राचं जे डिस्टन्स निग्लिजिबल होतं ते विचारात घेतलं नाही. ते थोडंसं विचारात जर घेतलं आणि हा महेंद्र ज्यावेळेला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये खाली पडत असेल, फॉल होत असेल किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होत असेल, तेव्हा तिथं अर्थच्या सरफेसच्या शेजारी असणारा ऍटमॉस्फिअरचा जो भाग आहे, एअर आहे, जी एअर आहे त्या एअरचं बायोंट फोर्स म्हणजे ह्या एअरनं ऑपोजिट डायरेक्शन मध्ये याच महेंद्रावर किंवा कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा अर्थकडे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये पडतो तेव्हा त्याच्यावरती उलट ऑपोजिट डायरेक्शन एअर ही बायोंट फोर्स एक्झर्ट करत असते आणि असा जो फोर्स आहे त्याच्यामुळे त्याची जी व्हेलॉसिटी त्या व्हेलॉसिटीवर परिणाम होत असतो. काही का होईना थोडा तरी याच्यावर परिणाम होतो. अशा सगळ्या बारीक बारीक सारी गोष्टी आहेत. या सगळ्या बाबींचा विचार तुम्हाला पुढे जाऊन 11वी सायन्सला करायचा आहे की फिजिक्स हा विषय जेव्हा तुम्ही घ्याल आणि त्याच्यामध्ये असे न्यूमेरिकल सोडवायचा प्रयत्न कराल त्यावेळेला अनेक बाबींचा विचार तुम्हाला याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. निदान एवढं लक्षात ठेवा
या वर्षी तुम्हाला इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करायचा नाही. ढोबळमानाने ही गणित आपण एक्झाम्पल्स सोडवण्याचा प्रयत्न करतोय. ही सगळे एक्झाम्पल्स अशा सोप्या पद्धतीने सोडवलेली आहे. सोपीच एक्झाम्पल्स आहेत ही. तुम्हाला जोपर्यंत तुम्ही 11वी फिजिक्सचे एक्झाम्पल सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला ही एक्झाम्पल सोपी आहेत असं वाटणार नाही. ही निश्चितपणानं 10वी मधले एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्र खूप सोपी आहे. अशाच पद्धतीने या सगळ्या एक्झाम्पल्सचा तुम्ही परत सराव करा. आज 2 एक्झाम्पल्स न्यूमेरिकल्स तुमच्या समोर मांडलेली आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय त्याच्यावर आधारित असणारा जो न्यूमेरिकल्सचा पार्ट आहे हा पार्ट मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी 2 न्यूमेरिकल्स सोडवण्याचा प्रयत्न केलाय. हे टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा सोडवलेली आहेत, नाही असं नाही, सोडवून दिलेली आहे, परंतु थोडीशी वेगळ्या भाषेत मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असतील असं आपण आज या निमित्ताने गृहीत धरूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तेव्हा लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून इथनं पुढचे जे अपलोड केले जाणारे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील, वेळोवेळी ती मिळत राहतील. आजच्या दिवसासाठी हे दोन्ही न्यूमेरिकल समजले असतील असं गृहीत धरूया आणि आजच्या दिवसासाठी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.